11व्या अध्यायातला 43वा श्लोक आपण पाहत होतो. श्लोक झालेला आहे तो पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समस्त्यभ्यधिक कुतन्यो लोकत्रयस्य प्रतिमप्रभाव. पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समस्त्यभ्यधिक कुतन्यो लोकत्रयस्य प्रभावः. असा 43वा श्लोक होता. पितासि लोकस्य चराचरस्य चर अचर चराचरस्य लोकस्य त्वं पिता असि. तू या चर अचर लोकांचा पिता आहेस. त्वं पूज्य असि. तूच पूज्य असा आहेस. त्याचप्रमाणे त्वं गुरुः. तूच गुरु आहेस. त्वं गरीयान. गरीयान याच्यात गुरु म्हणण्यामध्ये अत्यंत मोठा आणि गरीयान पदाचाही अर्थ गुरु होतो. म्हणजे दोन पद गुरु सारखी वाटत असेल तरी पहिल्या गुरुपदाचा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ मोठा असा आणि दुसऱ्या गुरुपदाचा अर्थ आहे आद्य गुरु. तूच या विश्वाचा आद्य गुरु आहेस. गुरु ही तूच आहेस. पिता ही तूच आहेस. माता ही तूच आहेस. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने आता समजलेलं दिसतंय. म्हणजे त्याच्याविषयीचा समज असा तयार झालेला आहे. समज म्हणजेच ज्ञान. पूर्वी भगवान श्रीकृष्ण यांना अर्जुन जसा मानत होता, मान्यता देत होता, त्यापेक्षा काही वेगळी मान्यता आता यामध्ये तयार झालेली दिसते. भगवंताचं श्रेष्ठत्व, देव आहे कसा, हे क्रमाक्रमाने अर्जुनाला कळालेलं दिसतंय. टप्प्याटप्प्यामध्ये कळालं. जसा जसा परिचय होत जातो तशी तशी व्यक्ती जशी कळत जाते. जसा परिचय झाला तशी व्यक्ती कळते. नाहीतर एरवी कितीतरी वेळा तीच व्यक्ती आपल्या समोर असते पण त्याचा परिचय त्या दृष्टीने झालेला नसतो. म्हणून ज्या अंशात तो परिचय होतो त्या अंशामध्ये त्या व्यक्तीची महत्ता कळत चालते. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांची महत्ता सुद्धा अशीच कळाली की देव आहे कसा, कृष्ण आहे कसा. ते काय सांगितलं का? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं नाही. की मी कसा आहे हे सांगितलं असतं तर त्यांच्यावर विश्वास सुद्धा ठेवला नाही. जो मनुष्य स्वतः सांगतो ना की मी असा असा आहे, मी असा असा आहे, तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार सुद्धा नाही. कारण त्याचा अनुभव यावा लागतो आणि एक अनुभव आल्यानंतरच मग ते कळतं किंवा ही खरोखर तेवढी श्रेष्ठ, म्हणजे ते श्रेष्ठ एवढे आहे. तर भगवान श्रीकृष्णाचा आलेला अनुभव अर्जुनाचा हा असाच काही दाखवतो की जसा देवाला, म्हणजे भगवान श्रीकृष्णाला देव जरी समजत होते अर्जुन, तरीसुद्धा एवढी मोठी विशेषता चित्तामध्ये प्रगट झालेली नव्हती. असा आहे म्हणून प्रत्येक वेळेला नवीन दर्शन झालेलं दिसतं. तर तेव्हा दर्शन म्हणजेच हे ज्ञान देवाचं झालेलं. त्यावेळेला याला ज्ञान दर्शन, म्हणजे ज्ञानाला दर्शन असं म्हणतात. हे दर्शनच आहे. व्यक्तीचं दर्शन म्हणजे शरीराचं दर्शन नसतं. तर त्याच्या अंतर्मुख ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते दर्शन श्रेष्ठ होतं. म्हणून नुसतं वरून दिसलेलं तर ते शरीर दिसतं. नामरूपवान आकाराचं दर्शन थोडंसं आहे. आंतरदृष्टीने पाहिल्यावर मग ते खरं दर्शन होतं. म्हणून हात जोडले नसले तरी बी हात जोडलेले असतात. तर हे आंतरदृष्टीचं दर्शन हे काही विशेष भिन्नता दाखवत असतं. तेव्हा पितासि लोकस्य चराचरस्य. तू या सगळ्या चराचा पिता आहेस असा कळाला. तर पिता कळण्यामध्ये सुद्धा बी अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये प्रतिबंध आहे. पिता म्हणून कळण्यामध्ये सुद्धा प्रतिबंध आहे. या विश्वाचा पिता आहे तर निरपेक्ष पिता म्हणून कळाला. अवतारातले पित्या वेगळे आहेत. आई बाप भिन्न भिन्न दिसतात सगळे. पण हा निरपेक्ष पिता आहे. या विश्वाचा हा निरपेक्ष पिता आहे. याच्यापासूनच सारं विश्व झालं. चर आणि अचर झालं.
आणि हाच पूज्य आहे. जो आद्य असतो तो पूज्य असतो, जो सगळ्यांच्या आधी असतो तो पूज्य असतो. सर्वांचा आद्य असा जर कोण असेल तर तोच आहे. म्हणून देव हा पूज्य आहे. याच्या आधी कोणीच नाही. ज्याने सुरुवात केली त्याला पूज्यता द्यावीच लागते. व्यवहारात सुद्धा देतात की ज्याने सुरुवात केलेली बंद पाहिजे. या संस्थेचे आद्य संस्थापक असं म्हणतात त्यांना. आद्य संस्थापक या संस्थेचे हे आद्य आहेत. त्यांचा फोटो लगेच संस्थेत लावतो, कारण त्या संस्थेचे ते कोण आहेत? आद्य आहेत, पूजक आहेत असे. तसा या विश्वाचा आद्य कोण आहे? तर भगवंत जे आहेत ते या विश्वाचे आद्य आहेत. आणि मग म्हणून ते अधिक पूज्य आहेत. आणि श्रेष्ठत्व तर काय सांगावं, याच्यासारखा श्रेष्ठ कोणीच नाही. देवासारखा कोण श्रेष्ठ आहे? ते देवासारखा कोणीच श्रेष्ठ नाही. म्हणून गुरु हे पद श्रेष्ठत्वाला धरून आलेले. आणि मग त्याच्यातले श्रेष्ठत्वाचे बी भिन्न भिन्न प्रकार. जगतात आल्यावरती श्रेष्ठत्व भिन्न भिन्न प्रकाराने येतं. त्या प्रत्येक श्रेष्ठत्वातला श्रेष्ठत्व त्याच्याकडे आहे. म्हणून तोच श्रेष्ठ आहे. अत्यंत किंवा इथं खांदारकर महाराज म्हणतात अत्यंत मोठा. मोठा पण कशात मोठा? तर गुणात मोठा. गुणाने मोठा, स्वरूपाने मोठा, कार्याने मोठा, तर अत्यंत मोठा. मग गुणातला मोठेपणा हाही श्रेष्ठत्व दाखवतो. गुरु याच्यातला गुरु, गुणांच्यातला गुणांचा गुरु, ज्यांच्याकडे असे गुण आहेत ज्या प्रत्येक गुणाचा गुरु असाही परत तयार झाला. प्रत्येक गुणांचा एक गुरु आहे. जसं प्रेमाचा गुरु असा जर केला, प्रेम हा गुण काढला, तर प्रेमाचा गुरु कोण? देवच. तो त्याच्यापेक्षा दुसरा कोणीच मोठा नाही. म्हणून त्याच्यातलाही तोच मोठा. ज्ञानांचा गुरु, प्रेमाचा गुरु, भक्तीचा गुरु असा जर काढला आपण, अनेक इकडले भक्तिशास्त्रातले इकडले घ्या, परमार्थातले गुणधर्म. भक्तीमधला गुरु कोण आहे? तोच आहे. भक्ती कशी करावी हे देवाला जसं माहीत आहे तसं आपल्याला माहीत नाही. त्याच्यातला तोच गुरु आहे. ज्ञानही कसं संपादन करावं तर त्यालाच माहिती. कार्य कसं करावं त्यालाच माहिती. कोणत्याही कार्याचा आरंभ आणि शेवट कसा करावा त्यालाच माहिती. म्हणून त्याला जितकं ज्ञान आहे तितकं त्याला त्या सगळ्या गुरुमधला अनुभव असणार. गुरु या पदाचा अर्थ मार्गदर्शक असा होतो खरा. आणखीन एक येतो तो मार्गदर्शक. तर प्रत्येक क्षेत्राचा मार्गदर्शक कोण आहे? देवच आहे. तुम्हाला कोणतंही काही कार्य करायचं असेल कुठलंही, तरी त्याचं मार्गदर्शन कोणाकडे मिळेल? देवाकडे मिळेल. कारण तो त्यातला अत्यंत मोठा आहे. आणि आद्य गुरु ही म्हटलेले त्याला गरीयान हे पद आलेले. गरीयान पदातला आद्य गुरुत्व प्रतिपादन केलं. त्यात आद्य गुरु म्हणजे कसा? तर येण्याची पडवणी वेद केला शहाणावो असं निळोबराय म्हणतात. काय म्हणतात पूर्ण प्रमाण? येण्याची पडवणी वेद केला शहाणावो, ऐसा लागविया माया सूत्रधारी. तर तेव्हा येण्याची पडवणी वेद केला शहाणावो. येण्याची मेरू स्तंभा अचळ धरी येला, येण्याची दिशा दिक्पाळाशी, येण्याची टाव दिदला. शास्त्रा विधानाचा विधिविधानाचा शास्त्राबोध केला, वेद केला शहाणावो. तेव्हा येणे म्हणून हा आद्य गुरु आहे. वेदाला शहाणं करण्याचं काम. आता सगळ्यात शहाणा कोण? वेद. आणि वेदाला शहाणा केला. वेदाला शहाणं करण्याचं काम कोणाकडे? देवाकडे. कारण वेद आहे स्वरूपाने जर पाहिले आपण, त्या वेदामध्ये जरी ज्ञान असेल तरी ते सुद्धा शब्दच आहेत ना हो. वेद या पदाचा अर्थ एक शब्द असा दिवस. मग तो वेद म्हणजे त्या शब्दच आहेत. ते शब्द कसे काय शहाणे होतील? पण त्या शब्दांच्यात टाकलेलं ज्ञान यानेच टाकलं. म्हणून त्या वेदाला शहाणं करण्याचं काम ज्याने केलं त्याचं नाव आद्य गुरु. हा गुरूंचाही गुरु. न त्वात समहा, तुझ्यापेक्षा कोण असती? अभ्याधिक हा अधिक कोण आहे? त्याच्यापेक्षा कोण अधिक आहे? देवापेक्षा कोण अधिक आहे? कोणीच नाही. म्हणून याच्यापेक्षा कोण, याच्या कशा बाबतीत अधिक? कोणत्याही बाबतीत धरा. याच्यापेक्षा अधिक कोण आहे म्हणजे श्रेष्ठ कोण आहे, मोठा कोण आहे? तर याच्यापेक्षा कोणीच नाही. याही कारण सांगताना
या कारणांचा विचार केलेला आहे की याला अप्रतिम प्रभाव हा अप्रतिम प्रभाव हा याचा जो निरातिशय प्रभाव आहे. दुसरा आहे हा अद्वितीय असा आहे. कुतः अन्य हा याच्यापेक्षा दुसरा कोण आहे. लोकत्रये अपि अप्रतिम प्रभाव हा किंवा तत्सम हा याच्यासारखा कोण सम हा याच्यासारखाही कोणी नाही आणि याच्याहून अधिकही कोणी नाही. याच्यासारखाही कोणी नाही म्हणजे समांतर नाही आणि याच्या म्हणजे त्याच्यासारखा कोणी नाही आणि याच्यापेक्षा अधिक तर याच्यासारखाच कोणी नाही तर अधिक कसा असेल असं आहे भागणे. याच्यासारखाच कोणी नाही म्हणजेच हा अद्वितीय आहे. काही ठिकाणी अलंकारात काय म्हटलं झाले बहु होतील बहु परी या सम हा हा चातुर्य विक्रीत अलंकार आहे ना. अलंकारामधला विषय मराठीतला अलंकार झाले बहु होतील बहु परी या सम हा झाले पुष्कळ झाले याच्यामध्ये कमीपणा आणला कारण झाले ना याच्यापेक्षा काही झाले होतील सुद्धा नंतर पण आता हा आहे पण याच्यापेक्षा आता याच्या झाले नाही आणि होणारही नाही आणि जो आहे तो अद्वितीय हाच. याच्यासारखा कोणी झालाही नाही पुढे होणारही नाही असं उलट केलं ना आपण. आणि याच्यासारखा अद्वितीय कोणीच नाही होणारही नाही कारण त्याच्यासारखा कोण आहे आणि कोण होईल तर कोणीच होणार नाही. माऊली म्हणत होते त्या दिवशी आपण पाहिलं होतं हा विषय त्या जी जाणीतले मियासाचे महिमान आता देवांचे देव होय चराचरांचे जन्मस्थान. ज्या भगवान कृष्णाकडे पाहून अर्जुनाच्या चित्तातला जो भाव तयार झाला त्याच्यात त्या भावाचं वर्णन येत आहे की मी आत्तापर्यंत खरं देवा तुला जाणतच नव्हतो आणि जाणण्याचा प्रसंग माझ्यावर तसा काही पूर्वकाळात आलाही नाही पण आत्ता जो प्रसंग माझ्यावर बेतला युद्धातला त्याच्यावरून ओळख पटायला सोपं झालं. तुझी खरी ओळख आम्हाला आत्ताशी व्हायला लागली. याच्यापूर्वी कधी ओळखच नाही झाली. खाणं पिण्यामध्ये राहण्यात वागण्यात ओळख होत नसते. ओळख हे काय ओळखीचे साधनं थोडेच आहे. कामधंद्यामध्ये माणसं एकत्र असतात एकाच कंपनीत 100 कामं करतात ते म्हणजे आमच्या ओळखीचे आहेत पण ओळखीचे तरी तुमच्या ओळखीचे नाहीत ते वरचे कामधंद्याची ओळख आहे. तसे अर्जुन यज्ञाने तपाने कळला नाही तर यज्ञाने कळत नाही तपाने कळत नाही दानाने कळत नाही असं म्हटलं ना. दाने दानाने यज्ञाने तपाने कळत नाही प्रेमाने कळालेला आहे का अर्जुनावर भयंकरच प्रेम आहे त्याचं म्हणून अर्जुनाला हे तरी कळण्यासाठी अर्जुनाचंही प्रेम काम करत आहे. तेव्हा या कशाने हा कळला जात नाही. मी जाणीतले मिया साचे पण आता अर्जुन म्हणतो मिया साचे जाणीतले मी आता तुला खरं 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 जाणलं. म्हणजे याच्या आधी तू आमच्या बरोबर यायचा राहायचा आमची कामही करायचा पण मी काय तुला तसं जाणत नव्हतं आणि तसं न जाणण्याचं कारण तुझा माझा परिचय जो होत होता तो वरचाच होत होता. देणे घेण्यातले परिचय खरे नसतात आणि त्यांचे परिचय कशाचे होते. ह्याची बहीण म्हणजे ह्याची बायको हे काय परिचय कामाचे नाही. ते हे वरचे परिचय वरचे हे आमचे पाहुणे हे आमचे मेवणे त्याच्या ह्यांचा आमचा असा नातलग राहतो संबंध असा हे आमचे शेजारी राहतात हे आमच्याकडेच कामाला असतात. हे काय येतं परिचय येत नाही सगळं म्हणून पण त्याच्यात मग ओळख अशी सांगितली जाते माणसात त्याच्यातही भाग असा असतो. लौकिकामध्ये सुद्धा ज्यांचा लौकिक मोठा असतो त्यांना लोक सोयरे म्हणून स्वीकारतात. त्याच्यावरती ते लवकर हे आमचे येतं किंवा आमचा त्यांच्याशी जास्त संबंध आहे आमचा फार परिचय असतो. त्यांचा खरा परिचय जो आहे तो त्याच्यात नाहीच आहे. हा जो विषय आहे याच्या जगातले असणारे परिचय हे पुसले जातात.
सोयरे धायऱ्यांचे परिचय हे पुसले. मागच्या जन्मात आईबाप वेगळे होते, सगळे सोयरे वेगळे होते. या जन्मातले सगळे सोयरे सगळेच वेगळे आहेत. मुलं बाळ सगळेच वेगळे. हेच मुलं नाहीत कायमस्वरूपी, हे मुलं प्रारब्धाने तयार झालेले आहेत, ते जवळ आलेले आहेत. तेही कोणीतरी जीव आहेत कुठले तरी. ते मागच्या वेळेला तुमच्या कुटुंबात नव्हते, इकडून तिकडून काय एकाच कुटुंबात सारखे जन्म घेतात लोक, काहीच कारण नाही. वेगवेगळे आहेत. आज तुम्ही ज्यांचा आज द्वेष करता ते उद्या तुमच्या कुटुंबात असतील. प्रेम करतात ते बी असतील. जर द्वेष करणारे असतात तर प्रेम करणारे का नसतात. म्हणून त्यातले दोन्ही असतात. म्हणून एकच मुलगा चांगला असतो आणि दुसरा मुलगा खराब असतो. असे एकाच कुटुंबात दोघं जन्म घेतात. एक द्वेष ज्याचा केला तो आणि एक प्रेम केला तो. ते काय हो हे पोर खरं तर आमचं जीवन ह्या मुलावर आधारित आहे. हा फार चांगला आहे. एक चांगला आहे आणि दुसरा असा डांबरट आहे. त्याचं कारण तुम्ही त्याच्याबरोबर गेल्या जन्मात कुठे काहीतरी ते फेडून टाकतात. पण आज सगळ्या काही परिचय नाहीत, हे वास्तव परिचय नाही. म्हणून अनेक जीव अनेक कुटुंबात जन्म घेतात, हा परिचय झालाच नाही. किंवा या कामाधंद्याची ठिकाणं किंवा असे जगतामध्ये अनेक आपले ज्याचे जिथे जिथे व्यवहार घडतो तिथे तिथे परिचय उत्पन्न, काही संबंध नसतो तसा. त्या किराणा मालाच्या दुकानदाराचा नामचा चांगला सोयी परिचय, तो व्यावहारिक परिचय आहे तुमचा. त्यांनी तुम्ही त्याला ओळखले, त्यांनी तुम्ही तो सजन कसाया जरी असला तरी त्या सजन कसायाकडे मांस खरेदी करणाराने काही सजन कसायाला ओळखलेला आहे का? नाही ओळखलेलं. कारण ते साधू कुठे आणि हा कुठे इतकं जमीन आसमानाचं अंतर असतं. अर्जुनाचा बी परिचय झाला होता पण असा नव्हता झाला. म्हणून मी या साचे जाणीतले असा शब्द प्रयोग आला. आत्ता कसं जाणलं? साच जाणलं, म्हणजे खरे जाणलं. आणि खरे जाणण्यासाठी काय करत होते? काहीच नाही, शरण गेले होते. अर्जुनजी भगवंताला शरण गेलेले, तर एवढाच काम झालेलं आहे, दुसरं काही झालेलं नाही. त्या शरण जाण्याने साच जाणलं. साचे महिमान आता देवाचे महिमान साचे मिया जाणीतले असा अन्वय लागेल. साचे जाणीतले, महिमान साचे जाणीतले, मिया महिमान साचे जाणीतले, अशी 3 वाक्य तयार झाली. महिमान या पदाचं साच विशेषण केलं. महिमान म्हणजे मोठेपणा, श्रेष्ठता. मूळ श्लोकामध्ये आलेलंच आहे श्रेष्ठता हा शब्द आला. म्हणजे गुरु हे पद आलेलं आहे, ते श्रेष्ठता वाचक आहे. म्हणून मी या देवाचं आत्ता साच महिमान जाणलं, मोठेपणा खरा जाणला. याच्या आधी मोठेपणामध्ये बी उंच नीच भाव आहे. निरपेक्ष मोठा म्हणून आत्ता साच जाणला. आणि पूर्वी मी जाणत होतो सापेक्ष मोठा, कारण तो देव सुद्धा मानत होते ना. अर्जुन हा कृष्ण भक्ती करतच होता आणि देव म्हणून मानतच होता. पण हा निरपेक्ष मोठा आहे हे नव्हतं कळालं. म्हणजे देव आहे, मोठा आहे, पण निरपेक्ष मोठा आहे म्हणून नाही भक्ती. तर भक्तीमध्ये सुद्धा हा भाग तयार होतो. किंवा निरपेक्ष मोठा आहे, याच्यापेक्षा दुसरा कोणीच मोठा असू शकत नाही. कारण दुसरे जे आहेत ना ते प्रतिबंधक घटक पुढे काम करत असतात. काल तुम्हाला मी त्या गुरूंच्या विषयी सांगितलं होतं. गुरुजींच्या मध्ये सुद्धा निरपेक्ष मोठे आहेत हे कळणं आणि सापेक्ष मोठे आहेत हे कळणं, याच्यात भेद आहे. सापेक्ष मोठेपणामध्ये परिपूर्णत्वाने जाणणं नाही. म्हणून निरपेक्ष मोठे आहेत. ते निरपेक्ष मोठे कधी तयार होईल? तेव्हा ज्या वेळेला त्यांनी तसं जाणलेलं असतं त्यावेळेला. आणि जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत तो अशा प्रकारचा भाव त्याच्या बुद्धीमध्ये असतोच. किंवा आहेत मोठे पण सगळ्यांच्या सारखेच आहेत मोठे, असे निरपेक्ष मोठे आहेत असं नाही कळालं. देवाच्या बाबतीतही असेच आहे. देवाचे बी अनेक काय आहेत, अवतार आहेत. आणि त्या अवतार, एक अवतार दुसऱ्या अवताराचा प्रतिबंधक आहे निरपेक्ष मोठा कळण्यामध्ये. कारण त्याचे तेच अवतार त्याचेच प्रतिबंधक करतात. नाही भगवान नृसिंह भगवान मोठे आहेत का वामन भगवान मोठे आहेत? वामन भगवान मोठे असं वाटतं आपल्याला, का नृसिंह भगवान मोठे नाही. मग असं वाटतं, मला वाटतं की प्रभू रामचंद्रच मोठे असले पाहिजे. बरं, भगवान प्रभू रामचंद्र मोठे आहेत का भगवान श्रीकृष्ण मोठे आहेत? कोण मोठे?
आता आपला विषय काय चाललाय? निरपेक्ष. तुम्ही परत सापेक्ष शब्द नाही आणला. नाही ते ईश्वर नाही, कोणते भगवान हे सगळ्यात मोठे आहेत? भगवान महादेवजी मोठे आहेत का भगवान विष्णूजी मोठे आहेत? त्याच्यामध्ये मी थोडा घोटाळा आहे, म्हणून आम्ही काय केलं, म्हणजे भगवान विष्णू मोठेच दिसत आहेत, कारण भगवान शिवजी थोडेसे लहानच आहेत. आणि मग भगवान शिवजी लहान आहे तुम्ही तर म्हणजे ब्रह्मदेवाकडे चला. त्या ब्रह्मदेव काय, ब्रह्मदेव बारीक आहे, त्याला काही कळत नाही, ब्रह्मदेवाला काही कळत नाही. मग ब्रह्मदेव फार छोटे झाले. ते म्हणजे मग मोठे कोणते बाबा, कोणते सगळ्यात मोठे कोणते धरायचे हा प्रश्न. ते म्हणजे बाबा बघा, विचार करा, चांगला विचार करा आणि सगळ्यात मोठ्या देवाला शरण जा. तर तेव्हा आता अर्जुनाने आतापर्यंत तर अनेक देव पाहिले, तेव्हा भक्ती करत असताना अनेक लोक अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या भक्त्या सुद्धा करतात. का कोणता देव मोठा आहे आणि मोठा कशासाठी? मोठ्या फायद्यासाठी पाहिजे त्याला. त्याला मोठा फायदा झाला पाहिजे तर मोठा देव काय कामाला. तर त्या अशा प्रकारचा निरपेक्ष मोठेपणा हा त्यांच्या आकारावर कार्यावर अवलंबून नसून याच्या जाणण्यावर आधारित आहे. अशा ओळीतला अर्थ मिळाला. कोणाच्या? त्या व्यक्तीच्या जाणण्यावर, त्या समोरच्याच्या कार्यावर आधारित नसून जाणण्यावर आधारित. बुद्धीचा बाब. मग त्याने असं जाणला, अर्जुन असा जाणतो देवाला की देवा तुझ्यासारखा आत्ता तुझा महिमा मला माहिती होता, पण असा महिमा नाही कळाला. म्हणून साच हा शब्द जो आले की निरपेक्ष मोठा महिमा, महिमा म्हणजे श्रेष्ठता, निरपेक्ष श्रेष्ठता मोठी मला आत्ता तुझी कळालेली आहे, याच्या आधी मला कळत नव्हती. निरपेक्षता टाळण्यासाठी कार्यकारण भावाची संगती बुद्धीत आरूढा व्हावी लागेल. कार्यकारण भावाची संगती म्हणजे कोणापासून काय झालं, कोणापासून म्हणजे कारण आणि काय झालं म्हणजे कार्य. कोणापासून काय झालं म्हणजेच कारणापासून कार्य झालं. कारणाचा शोध घेता घेता असं कळालं की कारणच हा आहे आणि आम्ही सगळे कार्याच्या अखत्यारीत आहे. म्हणून निरपेक्ष मोठा तोच होतो जो कारण असतो. तो त्याचं कारणत्व आलं की तो निरपेक्ष मोठा झाला. कारणत्व तुम्ही जर त्या ठिकाणी मानलं नाही तर ते व्यक्ती मोठा होत नाही. ती व्यक्ती म्हणजे ती भगवान धरा, भगवान कृष्ण मोठा नाही होणार. तर तो कारण कोण आहे तर हाच कारण आहे असं ज्या वेळेला सिद्ध होईल त्यावेळेला हा निरपेक्ष मोठा होईल. आणि आता अर्जुनाला हे कळालं की तुम्ही काहीही घ्या, कोणतीही गोष्ट घ्या ज्याचं तुम्हाला चिंतन करायचंय, त्या सगळ्यांचं कारण कोण आहे? हाच आहे. तुम्ही ज्ञानाचं चिंतन करायला गेला, ज्ञानाचं कारण कोण आहे? हाच आहे. तुम्ही भक्तीचं चिंतन करायला गेला, भक्तीचं कारण कोण आहे? हाच आहे. याच्याच हाच मूळ आहे. जगाचं कारण शोधायला गेला हाच मूळ आहे. कोणाचं आहे? मायेचं कारण शोधायला गेला हाच आहे. माया नाही स्वतंत्र, हाच आहे. जगत निर्माता हाच आहे. सांभाळ करणारा हाच आहे, पालन करणारा हाच आहे, नाश करणाराही हाच आहे. नाश करणं याला पालनच म्हटलेलं आहे. नाश करणं हे काय आहे? पालन आहे, पालन आहे. आणि मग हे अशा प्रकारचं ज्या वेळेला मग मुख्य जे आहे ते ज्या वेळेला शोधलं त्यावेळेला लक्षात आलं काही नाही की हाच कोणी, हाच देव यात सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून साच जाणितले. बरं, जाणल्यानंतर दुसरा भाव आहे. तुम्ही एखाद्याला त्याला जाणला आणि जाणल्यानंतर आज जाणला, आज तुम्ही त्याला मोठा म्हटला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच देवापाशी जाऊन थांबले तर तुम्ही त्याला आदल्या दिवशी साच जाणलं होतं असा अर्थ निघत नाही. कारण तुम्ही त्या दिवशी त्याला साच म्हणले आणि दुसऱ्या दिवशी काय झालं? घसरण झाली त्याची. ते म्हणले नाही, दुसऱ्या दिवशी दुसराच समोर आला तर तुम्ही त्याला अगोदरच साच जाणलेलं आता मग एकदा निरपेक्ष जाणल्यानंतर त्याच्यामध्ये कोणतेच प्रतिबंध निर्माण होत नाही. ते साच जाणणार जे पुन्हा प्रतिबंधच निर्माण करत नाही. जर प्रतिबंध निर्माण करून त्याचं जर श्रेष्ठत्व कमी करत असेल तर ते साच जाणणं कसं? हा एक भाग आहे. लक्षात येतोय ना?
तुम्ही त्याला निरपेक्ष श्रेष्ठ मांडलं आणि निरपेक्ष श्रेष्ठ मांडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झाली, तुमच्या बुद्धीमध्ये घसरण झाली, नाही नाही हा नाही निरपेक्ष श्रेष्ठ असू शकत, तर आणखी तिसराच कोणीतरी एक निरपेक्ष श्रेष्ठ आहे किंवा याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, याच्यासारखा सुद्धा नाही, याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यावेळेला त्याच्यात जी घसरण होते त्यावेळेला पहिलंच जाणणं हे चुकीचं झालेलं असतं, म्हणून तेही जाणणं चुकीचंच असतं. तर तेव्हा आपण त्याचं फारसं चिंतन करत नाही, आपण साधारण असं समजतो की आहे बा श्रेष्ठ आहे मोठे, पण त्याच्यातला हे नाही कळालं, वर्म नाही कळालं, म्हणून देवापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, देवासारखाही कोणी नाही, त्याच्यासारखा कोणीच नाही, असं साच अर्जुनाने ओळखलं. म्हणून तोच आणि त्याच्यात असा भाग आहे अजून, ज्याने देवाला ओळखलेलं असतं, साच ओळखलेलं असतं, तोही श्रेष्ठच होतो. कारण देवाचा एक नियम आहे की जो मला जसा जाणतो तो तत् स्वरूप होतो. त्याचा नियम काय आहे, ज्याने जसं जाणलं की तो तत्स्वरूप होत असतो, म्हणजे तितका मोठा होत असतो की त्याचं वैशिष्ट्य. तुम्ही जेवढ्या छोट्यांना जाणताल तेवढे तुम्ही छोटे होताल. छोट्या पदार्थांना जाणून जाणूनच लोक छोटी झाली. संसारातले माईक पदार्थ छोटे का मोठे, अतिशय छोटे क्षुद्र असे पदार्थ आहेत. या पदार्थांना जाणल्याने जीव छोटे बनले. मोठ्याला जाणले असते तर मागच मोठे झाले असते. मी चिवणी पांडवा करती माझी सेवा. तर ते तत्स्वरूप होऊन करतात, तर ते तत्स्वरूप होतात. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. ज्याच्या चित्तात जसा भाव असतो तसा त्याचा देव सुद्धा तसाच असतो. म्हणजेच भाव म्हणजे हाच भाव, की त्याच्या मोठेपणाचा भाव जो आहे तो देवाला काय त्यांनी प्रतिष्ठा दिलेली. म्हणून अशा प्रकारचं जाणणं हे जीवनातलं श्रेष्ठ आहे. मला काय म्हणायचं होतं, जो जसा जाणतो ना, जन्म कर्मच मी दिव्यम योमाम व्यक्ती तत्वतः पुढं माऊ पेते तो पुनर्जन्मन त्यक्त्वा भावम पुनर्जन्म नैति मामेति सोड. त्यक्त्वा समांतर येतात ना, त्यक्त्वा भावम पुनर्जन्म. तर तेव्हा तो पुनर्जन्म प्राप्त होत नाही, तर तो मलाच प्राप्त होतो. म्हणजे मला जसा जो जाणल्यानंतर जो यथार्थ जाणतो, माम जन्म कर्म, माझे जे जन्म, माझा जो जन्म, माझे जे कर्म, जो यथार्थ जाणतो तो पुनर्जन्माला जात नाही, म्हणजेच मीच होतो. पण यथार्थ जाणणं म्हणजे, म्हणून त्याला यथार्थ जाणण्यानेच जन्म मरणातून पार पडला. आणि देवाला यथार्थ जाणलं म्हणजेच त्याच्या स्वरूपाला जाणलं, आणि त्या स्वरूपाला जाणून हा जीव मुक्त होत राहतो. आणि हे सगळं चाललेलं असतं ते टाइमपाससाठी नाही, तर मुक्त होण्यासाठीच चालतं. म्हणून यथार्थ जाणण्याच्या या प्रक्रियेतले हे घटक आहे. वेदांतशास्त्र प्रक्रिया पुढे करून त्याला जाणण्यामध्ये आणतं. आणि ज्ञानेश्वरीने तुम्हाला आता इथे कुठेही प्रक्रिया दिसत नाही, पण तुमच्या अंतर्वृत्तीलाच मोठं केलेलं आहे. आपली वृत्ती जर मोठी झाली तर मोठ्या पदार्थाला ग्रहण करते. वृत्ती जर छोटी झाली तर ते छोटे छोटे पदार्थ जाणत बसते. तर तेव्हा मी जाणीतले मी असाचे महिमान आता देवाचे मोठेपणा काय सांगू, तर हा मी जाणलेला आहे. म्हणून कारणाला जाणलं, या आद्य कारणाला जाणलं म्हणजे मोठेपणा जाणणं आहे, श्रेष्ठत्व जाणणं आहे. म्हणून या विश्वाचं सगळंच कारण तो आहे. या विश्वातले जे जे घटक जसे आहेत त्या सगळ्यांचं आद्य कारण तोच आहे. का कोणताही घटक घेतला या विश्वातला का म्हणजे आध्यात्मिक विज्ञान युगामध्ये तुम्ही विज्ञान हाच घटक घ्या का, विज्ञानाला तुम्ही जाणता हो म्हणजे विज्ञान श्रेष्ठ आहे हो, विज्ञानांचा आद्य विज्ञान तोच आहे. मानवाच्या बुद्धीत विज्ञान प्रगट करणारा कोण आहे, तोच आहे ना. आमच्या स्वतंत्र बुद्ध्या प्रगट होतात नाही, उलट विज्ञान हे संकोचित आहे.
म्हणजे संकुचित म्हणजे त्याच्या बुद्धिनिष्ठ ते विज्ञान असतं, काम करतो. एखादा शास्त्रज्ञ असतो तो त्याच्या बुद्धीनुसारच काम करतो तो. पण या अनंत म्हणजे त्या अनंत ज्ञानाचा मूळ स्रोत कोण आहे? म्हणून शास्त्रज्ञ सुद्धा त्या स्रोताला मानतात. शास्त्रज्ञांना हे ज्ञान तयार होतं, कारण त्यांना कळतं की माझ्या बुद्धीचा जनिता कोण आहे. मी माझ्या बुद्धीचा जनिताच नाही. जर ते थोडासा विचार केला ना, पुष्कळ तुम्हाला डॉक्टर मंडळी सुद्धा काय दिसतात? आस्तिक दिसतात. कारण त्यांना कळतं, हे मोठे असतात ना, ह्यांना लवकर कळतं किंवा हे आपण जे करतो ना याच्याही पेक्षा याचा निर्माता कोणी वेगळा आहे हे त्यांना कळायला सोपं झालं का नाही? सोपं झालं. तर याच्या जशी बुद्धी व्यापक होईल म्हणजे त्या सगळ्यांचा जनिता तोच आहे. म्हणून विज्ञानाचा जनिताही तोच आहे. जर सृष्टीचा जनिता तो आहे तर विज्ञानाचा वेगळा कसा असेल? सगळ्यांचा आहे. यथार्थ ज्या पदार्थ आहेत, जे पदार्थ आहेत ते पदार्थ हा त्याचं कारण, त्या पदार्थांचं कारण देवच आहे. देव असं जाणून अर्जुन म्हणतो, देव होय चराचराचे जन्मस्थान. या चर अचराचे जन्मस्थान कोण आहे? देवच आहे. चर म्हणजे चेतन, अचर अचेतन. चेतन आणि अचेतन असे दोन गट आहेत. चेतनाचा जन्म उगमही त्याच्यापासूनच, अचेतनही तोच आहे, त्याच्यापासूनच आहे. एका चेतनत्व प्रतीला येत नाही. आता या गुलाबाच्या फुलामध्ये याच्यात चेतनत्व नाही दिसलं है ना, याच्यात चेतनत्व नाही दिसलं. याच्या कार्य हे जे जिथून उत्पन्न झालं ते जे झाड होतं ते चेतनच होतं ना, म्हणून चेतन झाडापासूनच हे आलं ना. आणि हा भाग आहे तसं हे शरीर सुद्धा अचेतनच आहे. याच्यामध्ये चेतन तत्व काम करतंय म्हणून हे हात फिरतोय, अन्यथा हा कुठेतरी पडला असता. ज्यावेळेला याच्यातला हा चेतनत्व रूपी प्रकाश बाजूला होतो म्हणजे आभास बाजूला होतो किंवा जीवात्मा बाजूला होतो, त्यावेळेला हा सरळ निर्जीव होऊन राहतो. म्हणून जड आणि चेतन असा हा गट आहे. शरीर कसं आहे? जड चेतन. वनस्पती जड चेतन. आता हे पुढून पडलेलं आहे. हे याच्यानंतर याची पुढच्या प्रक्रियेला लागलंय नाशाच्या. हे जोपर्यंत वरती आहे तोपर्यंत ते टवटवीत दिसतंय सगळेच पदार्थ. आता हे सुद्धा हे कुठल्या तरी एक वृक्षच होता ना, हे व्यासपीठाचं लाकूड, आणि ते ज्या वेळेला त्याच्यात होतं त्यावेळेला जड चेतन आणि आता तर हे अशा प्रकाराने हे पदार्थ असे उत्पन्न झाले. याचा निर्माता कोण? जन्मस्थान. याचा जन्म कुठून झाला? या जड चेतनाचा जन्म कुठून झाला? तर जडाचंही उगमस्थान जन्मस्थान परमात्माचं आहे आणि जड चेतनाचंही उगमस्थान परमात्माचं आहे. तोची जगदानी हे ज्याचा ब्रीद आहे. तर तेव्हा हा जो आहे देव, तर त्याच्यापासून म्हणून देव असा कळाला अर्जुनाला. भगवान श्रीकृष्ण असे कळाले की याच्यापासूनच हे चराचर संपूर्ण उत्पन्न झालेलं आहे. याच्या म्हणून ते याच्यामध्ये तर कितीतरी दृष्टांत येतात. त्या 2-3 वेळा यशोदा मैयाला भगवंताने हे दाखवलं की ही सृष्टी आहे ना, ती माझ्या पोटात राहते आणि तुम्ही त्या सृष्टीत राहता. म्हणून या जगाचा आद्य कोण आहे? तर मीच आहे. तुला आता अहंकार व्हायचं कारण नाही की मी कृष्णाला जन्म दिला. कृष्णाचा जन्म झाला नाही आणि कृष्णाचा नाशही झाला नाही. कृष्णाचा जन्म हा त्याच्या अवताराचा जन्म आहे आणि कृष्णाचा नाश हे अवताराचं मिटणं आहे. कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाचा जन्म झाला, तो अवताराचा जन्म. खरं सांग का, तुमचाही नाही झाला जन्म तर त्याचा कसा काय व्हायचा? म्हणजे तुमचा कसा काय नाही झाला? तुमचा जन्म झालाय का? नाही, तुमच्या शरीरांचे जन्म झाले. आमच्या शरीराचे जन्म झाले पण आम्ही शरीरावर येऊन बसलो. म्हणून तो लगेच म्हणायला लागला हॅप्पी बर्थडे. हॅप्पी बर्थडे का करायला लागला? तो शरीरावर आला, शरीरावर येऊन बसला. तो शरीरावर आल्याने त्याचा भावच शरीराचा तयार होतो आणि मग मरायच्या वेळेला त्याला दुःख झालं कारण त्याचं शरीर पडण्याची वेळ आली. तो म्हणतो की आता कसं काय करायचं बा, मी तर मरायला झालो. ते तू नाही मरायला झाला, तू पूर्वी मेलेला नाही आणि पूर्वी कारण तू आहेस नाही, तो जातो.
येणं आहे, येण्याला जन्म म्हटलं आणि जाण्याला मृत्यू केला. असा शरीरात आला की जन्म, शरीरातून गेला की मृत्यू. तुमचा कुठं झाला? दुसरं शरीर नक्की झालं. पण उलट जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे त्या वासांस जीर्णानि यथा व्याय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा यज्ञानि संयाति नवानि देहि. प्रत्येक वेळेला देहातून पलीकडे गेला. पण देहभाव हा दुःखाला कारण. त्या देहात आल्यामुळे तेवढंच दुःख झालं तयार त्याला. आणि त्याच्यातून निघून गेला की झाला का दुसऱ्या शरीरात गेल्यावर किती बी आनंदात. जोपर्यंत ते शरीर साथ देतं तोपर्यंत तो या शरीरात चांगला. मग त्याच्या कर्मावरती कर्मगतीवर आधारित आहे. जसं कर्म केलेलं असेल तसं राहील. तर या यांचं उगम स्थान कोण आहे? आता दुसरं झालं हे तुम्हाला कळालं की या शरीरांचं उगम स्थान तुम्ही आहात. कारण तुम्हाला शरीर प्राप्त होतात, त्या शरीरांचं उगम स्थान कोण आहे? आपण तुम्ही झाला ना. तुम्ही ते शरीर बनवलेलं आहे असं नाही. अज्ञानाने का व्हायना त्याचं शरीराचे उगम स्थान आम्ही आहोत. म्हणूनच आईबाप म्हणतात माझी पोरं माझी पोरं. तुम्ही त्या मुलांचे आईबाप सिद्धच होणार नाही. मूळ आईबाप हाच आहे. कारण ज्या नेहमी सांगत असतो आपण ज्या मुलांना जन्म दिला त्या मुलांच्या शरीरात जे तुम्ही रक्त मांस हाडं बसवली ती कशी बसवली, त्यासाठी कोणते डायग्राम वापरले, किती किलो नाही त्याचा मांस रक्त हे कसं बनवलं, त्याचे हृदय कसं बनवलं, ज्या आईने जन्म दिला त्या मुलाला त्या मुलाचं हृदय आईने कसं बनवलं यकृत हातपाय ते कसं बनवलं. ते म्हणले काय हे नाही खात राहायचं ते खात राहतात. इकडे पिंड गोळा तयार होत राहतो, पिंड बनत राहतो. त्या पिंडाला अवयव फुटतात, हातपाय बनतात, स्पेअरपार्ट तयार होतात, आत रक्त बनतं, सगळं काही क्लिअर होतं. आणि तेवढा टायमिंग त्याचा तोच साधतो वरचा. ते सगळ्यामध्ये ते कम्प्लिटली पिंड तयार झाल्यावरती त्याचा जन्म झाला. आणि मग त्या आईचं ममत्व राहतं. कारण त्या पिंडाचा संबंध या आईने अगोदरच तिच्या पिंडाशी संबंध केलेला आहे. म्हणजे मी शरीर आहे म्हणून या शरीरापासून जन्म दिलेलं हे लेकरू माझं आहे. असं काय झाला? देहभाव पक्का झाला. म्हणून हा मुलगा माझा आहे आणि तो मुलगा माझा नाही. कारण त्याच्याशी त्याचं तादात्म्य नाही. पण तो मुलगा आपला त्या जे आपण बाकीचे आहेत ना यांचा आपला काही संबंध नाही. हे आमचा मुलगा आहे असं म्हटलं. त्यावेळी आईला विचारलं की बापाला विचारलं काय केलं तुम्ही ह्याच्यासाठी? ते म्हणले काहीच नाही, खात होतो. काय नाही हो, कळतंय का काय? अच्छा काहीच नाही ना, काय केलं असं विचारलं तर म्हणजे काहीच नाही. कसं काय जातं हे? तर मग याचाच अर्थ असा. बरं त्याच्या सोडून द्या. तुमच्या ज्या तुम्ही शरीरात राहता त्या शरीरासाठी तुमचं काय योगदान आहे? काय नाही, खात राहतो. माझ्या शरीरासाठी काय योगदान आहे? काही नाही म्हणते, खात राहतो. आत्मघात करतो. किती अज्ञानात आहेत आपण ना. हे आईने बी काय केलं नाही त्याला. आणि हा बाहेर आल्यावर त्याला विचारलं तू काय करतो? म्हणजे काहीच नाही, खातो. आणि मग ते हे शरीर पण माझं असा भाव तयार केलेला आहे. म्हणून या जगाचा खरा पिता हाच आहे. तोच तुमचा पिता आहे. तुम्ही त्या पित्यालाच नाकारलं. कसला देव? हे नास्तिकवादी म्हणतात कसला देव? अरे तुझं शरीर कोणी दिलं रे बाबा? त्या शरीराचा निर्माता कोण? म्हणजे माझे आहे बाबा. त्याची त्यांनाच कळाना, तुलाही काय कळाना. म्हणून या विश्वाचा जनिता जर कोण असेल तर तोच आहे. म्हणजे तो माझा पिता आहे. पण तुमचा भाव असा जागृत करा की मग जसा आपल्या बापाविषयी, आता लौकिकातल्या बापाविषयी बोल की लौकिकातला आई बापाविषयी आपला जसा श्रद्धाभाव असतो. माझी आई आहे, माझा बाप आहे, माझी आई, तो श्रद्धाभाव आहे ना त्याचा. तेवढा तरी श्रद्धाभाव या बापाविषयी आहे का? या बापाविषयी काय
तेवढा तरी कमीत कमी ह्याच लेवलला धरले त्यालाही धरला. खरा तर आईबापांचा जन्मला तत्व आहे, पण नाही कळालं तर हा याच्याविषयी काय आपलं मत आहे. तर असाच भाग चाललेला आहे. म्हणून आणि तो जर आता आपला अभंग चालू आहे तुकोबरायांच्या अभंगात ते म्हटले की कसा आहे हा, लळे पुरवणारा पाळसेल लळे वत्सले विठ्ठले कृपाळे जननी. हा जननी शब्द आलाय ना त्याच्यामध्ये, जन्माचं जन्म देणारा. तर मग जरी आई म्हटली तरी काय आणि बाप म्हटलं काय, तर तेव्हा जननी असं म्हटलं त्याला. तर हा तर ते तुकोबरायांनी त्याला जननी म्हटलेलं आहे. तर त्याच्यातला हा जो उत्तुंग भाव आहे की खरा जननी हाच आहे, दुसरा जननीच नाही. म्हणजे दुसरा नाही, दुसरी व्यवस्था आहे. अन्न हे शरीराची जननी आहे का नाही. अन्न खाल्ल्यामुळे शरीर टिकलं, म्हणून अन्नाला शरीराला जन्म देणारा कोण आहे. तात्पुरतं कारण मीमांसा करायला गेला तुम्ही तर तुम्हाला लगेच लक्षात येते की अन्नावर शरीर टिकतं. म्हणजे अन्न हे याची आई आहे. म्हणजे त्याने आधी अन्न तयार केलं मग नंतर होते उत्पन्न झालेली त्याची एवढी व्यवस्था आहे. हा संपूर्ण. मग त्याने ते सगळ्या बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. हा मग त्या दूध वनस्पती सुद्धा आधी जे खायचे ते आधी तयार येतात मग होते. आता याच्यातले बी जड आणि चेतन असा विषय चालला बरं का. तर जड दूध जड आहे का चेतन आहे. जड झालं. त्याच्यापासून जगणारं जे लेकरू आहे है ना, ते काय आहे जड चेतन. पण चेतन दुधावर नाही जगत, शरीर दुधावर टिकलं. चेतनाचं वास्तव्य आहे त्याच्यात. म्हणून जड चेतनात दूध आणि काम कोणाचं केलं, शरीर टिकवण्याचं. तसं आपण खाल्लेल्या अन्नावरती चेतन जगलं का जड जगलं. चेतन आपापच त्या शरीरात राहत असल्याने जगलं असं म्हणतो आपण. पण मूळ भाग काय आहे, जडाला जगविते, जे जडाला जगवणार आहे. येऊन गेली होई मग जीवविते असे का, जडा ते जीवविते. ते जडाला जीवन देणार आणि चैतन्याचं जीवन हे त्या अस्तित्व आहे ते त्या जडामधलं हे त्याच्या कर्मगतीवर आधारित ठेवलेलं आहे. त्याला याला नाही काही अडचण, आभासाला काही अडचण नाही. हा युगानुयुग जसाच्या तसा आहे तसाच आहे, त्याच्यात क्षय झाला नाही. त्याच्यात क्षय काय नाही झाला, त्याच्या अंतःकरण जसंच्या तसंच आहे ना. कधी संकोच पावतं, कधी विकास पावतं. शरीर मिळाले मोठी मिळाली की विकास पावतं, शरीर छोटी मिळाली की संकोच पावतं. त्याच्यामध्ये राहणारा आभास हा युगानुयुग जन्म घेत राहिलेला आहे. म्हणजे तो आभास जन्म घेत राहिला म्हणजे तो आभास काय झाला, आभास एकच आहे, तो कधी जन्माला नाही आला. पण तो ज्याच्या शरीरात जातो त्याच्यात त्यात कमी अधिक होतंय ना. ते त्यांना अंतःकरणाच्या आकारावर आभासाचं संकोच विकास होतो, त्याच्यावरती तो राहतोय. आणि त्या मग युगानुयुग हा राहिला. जडा म्हणून चराला जन्म कोणी दिला तर यानेच दिला, चेतनाला आणि अचरालाही जन्म कोणी दिलेला आहे, यानेच दिलेला आहे. जडा जड विभागे विभाग हो अद्वैत मकरंदामध्ये म्हटलं होतं. तर ते दोन्हीही जगाचे अविभाज्य घटक आहेत. चेतन आणि जड विभाग हे दोन्ही बी एकच आहेत. तो चेतन आणि जड या दोघांचं जीवन कोण असेल तर देवच आहे. आणि देवच आहे म्हणजे असा देव कळून घ्या बरं, नुसता असा देव नका कळून घेऊ. उगाच काहीतरी देवाच्या अशा बाबतीत मग ते कारण तुम्ही जोपर्यंत त्याला बुद्धी लावलेली नाही तोपर्यंत तुमचा देव तुमच्या मनाने जेवढा कल्पिलेला आहे तसाच राहील. जे जडा ते जीव चेतन ते चेतवी चेतविते जडा ते जीव त्याच्यामध्ये हा विषय येऊन गेला होता काय. तर असा हा चराचराचं जन्मस्थान जर कोण असेल तर देव होय चराचराचे जन्मस्थान. त्या चराचराचे देव हा जन्मस्थान होतो. तर हरिहरादी समजतात की आणखीन थोडंसं पुढे जाऊन म्हटलं ज्या जगताच्या व्यवस्थेसाठी अनेक देवांच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. कारण यांची व्यवस्था करायची असेल तर मग प्रत्येक वेळेला हा पळतो का,
तर नाही, त्याने अनेक निर्माण केले, पद निर्माण केली. व्यवस्था करायची असेल तर पद लागतातच. खाते वाटप. जशी राजसत्ता ही व्यक्तीच्या आश्रयाने राहते, स्वतंत्र राहते का? जगात नाही. आपण दिसत राजसत्तेला व्यक्तीचा आश्रय असेल तर ती काम करेल, नाही तर कशी काय काय काम? जगात असं दिसत आज नाही. हा, तर तसं आता जसे आता कितीतरी राजसत्तेचेच घटक, शासन आणि प्रशासन अशी त्याच्यातही आणखीन 2 भाग आपल्याकडे केलेले दिसतात. तसाच याचे सुद्धा अनेक पदस्थ देव आहेत. याने निर्माण, म्हणजे हे जगत चालवायचं असेल तर त्याला काय लागेल? त्याला ती एक आणखीन कोणती तरी लागतो, तर त्याने ते निर्माण केलेलं आहे. आणि मग त्याच्यातले अनेक देव, ब्रह्मा, हरिहर म्हणजेच भगवान विष्णू, भगवान शिवजी, ब्रह्मदेव आदिपदाने सगळेच घ्यायचे आता. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, चंद्र, महेंद्र, अग्निदेव, वायुदेव, अश्विनी कुमार, गंधर्व, काय काय कितीतरी देव आहेत. वेगवेगळे देव काम करताना दिसतात. त्या क्षेत्रातले देव, काही क्षेत्रीय देव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतात. ते हे सगळे ग्रामदैवत, ग्रामदैवत, स्थान दैवत, कितीतरी तुम्हाला वास्तुदैवत, आणि तुम्हाला अनेक देवांची पदं तुम्हाला दिसतील असे तयार झाले. जा तुम्ही अशा अशा पदं भूषवा, त्यांच्या कर्मगतीवरती ते राहतात. का हो? भगवंत म्हणतात इथे, माऊली ज्ञानोबा सांगतात की हरिहरादी समस्ता पदामध्ये हे सगळे टाकून दे. झालेले केलेले देव, हे सगळे देव झाले. काही झाले, काही केले, असे काही बनलेले देव, कितीतरी देव म्हणून बसवले. या सगळ्या परमदेवता जेवढ्या आहेत, देवा तू परमदेवता, त्या परमदेवता नाही तर तू परमदेवता आहेस. म्हणजे त्या देवता आहेत, देवी आणि देवता आहेस, आणि त्यांच्यातला तू परमदेवता आहेस. तर अशा प्रकारचा परमदेव अर्जुनाला कळाला. आता काय काय कळालं सांगा बरं. याच्यात एक थोडासा आणखीन आला भाग की हरी म्हणजे कोण? कृष्ण आहे. कृष्ण. आणि हर म्हणजे शिव. हर म्हणजे शिव. आदी म्हणजे बाकी आले, तर बाकीचं जाऊ दे. आपण हरी आदी जो समजता त्या देवा तू परमदेवता, म्हणजे हरीचा सुद्धा परमदेव. दुसरा परमदेव. हाच आहे हा. तर हरी हा कार्यात्मक देवात हरी हा शब्द प्रयोग आला. विष्णू, शिव आणि ब्रह्मदेव हे जे पद येतात हे कार्यदेवतेची सुद्धा मानली जातात. तुम्ही ते नाही का मागे सांगितलं भगवान वाच काय येतं इथं म्हणून. हा, मग भगवान सामान्य वाच. सामान्य आहे ना ते, आणि तर कृष्ण त्याच्यात विशेष आहे. विशेष आहे. तर त्या कृष्ण वाच असं केलेलं नाही. नाही केलं. आता इथे सुद्धा हरादी समजता. आता हरीमध्ये तर हाच आहे ना, आणि मग परत हरी कशाला म्हणायचं? तर त्याच्यातही भेद इतके आहेत. कारण हा ज्याच्याकडे काम आलेलं आहे, हरी आणि हर हे पद कशात आलेले आहेत? कामाच्या स्वरूपाच्या दृष्टीने ही पदं आली. की भगवान विष्णू म्हटलं की पालन करणारं खातं, भगवान शिवजी म्हटलं की संहार करणारं खातं. म्हणून ह्या सगळ्या समस्त देवतांच्या अपेक्षा सर्वश्रेष्ठ, निरपेक्ष श्रेष्ठ कोण आहेस? तूच आहेस. म्हणून परमदेवांचे स्थान, परमदेवता, देवा तू परमदेवता. आता परमदेवतेत विष्णू आहे, पण विष्णूत परमदेवता नाही. काय? परमदेवतेत विष्णू आहे, पण विष्णूमध्ये परमदेवता नाही. कारण त्याच्यात कार्याचा काही विशेष, काही भाग आलेला आहे. म्हणूनच प्रत्येक याच्यामध्ये असं झाला, जिथे जिथे कार्यात्मक धरताल तिथे तिथे संकोच आहे. म्हणजे तिथं श्रेष्ठत्व तुम्ही जाणू शकत नाही. कारण तुम्ही कार्याला धरून बोलता, तर तुम्ही त्या देवाचं श्रेष्ठत्व जाणलं नाही. तुम्ही कारणाला धरून बोलतात, त्यावेळेला तुम्ही देवाचं श्रेष्ठत्व जाणलं. कळालं? सुरवेताई कळालं का? काय कसं कळालं सांगा बरं. कार्याला धरून जर आपण हे केलं तर जाणू शकत नाही. कार्य कोणतं? कार्य म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे कार्य देवता मानलेले आहेत. त्यांचं कार्य म्हणजे ब्रह्मदेव जगत उत्पत्ती करतो, विष्णू पालन करतो, आणि शिवजी संहार करतात. आणि कारण ब्रह्माला जाणलं तर मग सगळ्याला जाणल्यासारखंच आहे आपण. तर कारण जे आहे म्हणून कार्यामध्ये बी तेच आहेत. कार्य म्हणजे विष्णू म्हणून परमदेवता आहे का नाही?
विष्णू परमदेवतेचं अस्तित्व आहे, परमदेवता नाही. अस्तित्व आहे. म्हणूनच अनेक पुराणामध्ये संगतीमध्ये हा भाग झाला. त्या दिवशी तुम्हाला गणेश पुराणात संगती सांगत होतो. तिथं सुद्धा काय म्हटलं, गणेश हा सृष्टी निर्माता गणेश वेगळा आहे आणि कार्यात्मक गणेश हा वेगळा. हे जर नाही कळालं ना तरी घोटाळा आहे. कार्यात्मक गणेश भिन्न आहे आणि जो कारणात्मक गणेश आहे तो भिन्न. आता ते त्या म्हणजे गणेश उपासक जे असतील कोणी आणि खरोखरच त्यांना तसे भक्ती करून त्याचं त्या गणेशाचं ज्ञान झालं असेल तर त्यांना तो गणेश कसा आहे असं त्यांना विचारलं तर ते वर्णन करताना कार्यात्मक करताना दिसतात. बहुतांशी सगळ्या जेवढे देवाच्या स्तुतीस काय म्हणतात त्याला स्तोत्र अजून कार्यात्मकच आहे. स्तोत्र हा ते कार्याचं वर्णन करताना दिसतात. आणि कार्याचं वर्णन काय म्हणून परम तत्वाचं वर्णन ऐकायलाच कठीण आहे. म्हणून व्यास महर्षींनी हे लोकांची नजर बदलावी म्हणून कोणी गणपतीचे उपासक असतील तर गणपतीचे का राहणार, पण त्यांना गणपती कारण स्वरूप कसा आहे हा कळाल्यावर त्यांना सगळ्या देवांचं ज्ञान होतं. तुम्हाला एक गाडी खोलता आली ना आणि जोडता आली ना तर बाकीच्या सगळ्या गाड्या खोलता येतात आणि जोडता येतात. पण एक गाडी नीट कळाली पाहिजे. तर सगळ्या गाड्यांचं काम ज्ञान आहे पण थोडं थोडं आहे तर ते काही कामाचं नाही. त्याला जॅक ऑफ ऑल बट नन ऑफ मास्टर असं म्हटलं. त्याला सगळीकडलं थोडं थोडं कळतं पण मास्टर कशातच नाही हा. असं जर असेल आहे ना तर मग काय उपयोगाचा नाही राहणार. पण त्याला म्हणून एक तरी त्याला काय कळायचे त्याच्यातला निष्णात. तुम्हाला विष्णूच नीट कळाला ना तर तुम्हाला सगळे देव कळते, विश्वच कळे, सगळे देव कळाले, काय आहे नाही ते कळालं पण एक नीट कळालं आणि मग तुम्हाला तुमच्याच चित्तातले भेद नाश पावत आहे. कारण ईश्वराचे बी भेद तयार केलेले आहेत ना, तोही भेद दुःखालाच कारण आहे ना. हे इतके देव आहेत हे दुःखाला कारण नाही वाटत. एवढे सगळे देव झाल्यावर दुःखाला कारण आहे. ते म्हणजे नेमका शनिवार आलाय आणि आज नेमकं काय झालं, शनिवाराला नारळ आणायचा आहे जाऊन आणि हनुमंतरायाला फोडून टाकायचा आहे. ते म्हणले मग उद्याच्याला फोडा खंडोबाला ना, खंडोबाचा वेगळा असतो. मग नाही तर परवा फोडा ना, म्हणजे सोमवारी नाही फोडता येत, बेलाला जावं लागल. मग तुम्हाला तुमच्या पाठीमागे हे बऱ्याच देवांचं काय लागलेलं आहे. नित्यनैमित्तिक कर्मे सांडी मग वैसे नवचंडी आदित्यवाडी वाडी भैरवा पात्री पाठी सोमवार पावे जे बेले लिंगा डावे सावदसी म्हणे हो माये तुझाची हो दुर्गे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अमासी पंचमीच्या दिवशी नागासी. नागाला म्हणले की तेवढी नागपंचमी होऊन गेली तुमची. तर अशा प्रकारच्या या अनेक देवदेवतांच्या ठिकाणी आकृष्ट बुद्धी धारण करणारा हा जीव त्याला परमदेवतेचं ज्ञान व्हावं आणि म्हणून अशा प्रकारच्या ओव्या येतात. हरिहरादी समजता देवा तू परमदेवता. त्या कारणात्म काय म्हटलं आपला मुद्दा होता की कारणावर नजर टाका म्हणजे तो खरा आहे आणि कार्यावर पाहिले तर तुम्हाला असंख्य दिसतील आणि मग त्या कार्याचा त्याच्यातही भांडणच लागतील ना हो. भांडण लागण्यासारखाच प्रकार आहे का नाही हा. पूजा करायची म्हणजे आता कोणाची करायची ते म्हणजे का त्याची जर नजर कार्यावर आहे तर मग तिथं लगेच म्हटलं मग गणपतीची करा. आम्ही विष्णूचे उपासक आम्ही पांडुरंगाची पूजा करणार. सुरू झाला ते म्हणजे नाही चालणार कारण कार्याचा आरंभ हा गणेशापासून होत असतो आणि हे आरंभ करण्याचं खातं डिपार्टमेंट कोणाकडे आहे. गणेशाकडे विष्णूकडे नाही. तुमची भांडणं सुरू झाली का नाही. ती भांडणं तुमचे आजपर्यंत मिटले का. कारणच नाही कळालं. हे का मिटणार नाही तर याचं कारण सरळ सरळ आहे की तुम्हाला देव कळालेलाच नाही. एकाला नीट जाणार सगळे कळते, एकाला जाणलेला नाही तोच नीट जाणला नाही तर बाकीचे कसे कळतील. म्हणून तर ते गप्प बसतंय की तो कारण भगवान विष्णू तुमचेच आहेत ना, तुमचेच आहेत. तुमच्यावर जर समजा दुसऱ्या देवानी संक्रांत आणली म्हणजे दुसरा देव तुमच्यावर काय झाला नाराज झाला
तर भगवान विष्णूंनी आता सांभाळायला पाहिजे का नाही? गप्प बस. तो का सांभाळत नाही? आपण त्याला तेवढं तोच आपल्याला कळाला नाही कसा पाहिजे तसा. तर म्हणून त्याला त्याचं पूर्ण ज्ञान तुमच्याकडे नाही. मग तेच एकच देव चांगला कळाला तर तुम्हाला कोणताच देव त्रास देणार नाही. आणि तुम्हाला एकच देव जर नाही कळाला म्हणजे तोच देव कळाला आणि त्याच्याशी त्याचं तुम्हाला ज्ञान नाही झालं तर बाकी प्रत्येक देव तुम्हाला मानावे लागतात. आणि ते बरोबर आहे, त्याचं कारण त्याचं चालूच आहे, ते ते कळालेलंच नाही ते. तर तेव्हा मग असे याला विनय फार वेगवेगळे तुम्हाला असे दृष्टांत मिळतात की ज्याच्यात अनेक लोकांच्या फजित्या झालेल्या दिसतात ह्या देवांच्या मध्ये. प्रत्येक वेळेला म्हणजे बा हरी श्रेष्ठ आहे का हार श्रेष्ठ आहे, गणपती श्रेष्ठ आहे का देवी श्रेष्ठ आहे, देवी श्रेष्ठ आहे का सूर्यदेव श्रेष्ठ आहे, कोणाला श्रेष्ठत्व द्यावं. आणि त्या म्हणून हा विचारसागरामध्ये पुष्कळ याचं चिंतन केलेलं आहे. विचारसागराचा शेवटचा आहे ना, 7व्या प्रकरणात. तर त्यावेळेला तिथे चिंतनीय विषय आलेले आहेत. तर याच्यातही हाच विषय आहे की कारणाला जाणणारा हा खरा देवाला जाणतो. आले ना, कार्यकारण ब्रह्म कार्य ब्रह्म. तेव्हा हरिहरादी समजता देवा तू परम देवता वेदांतेही पडविता आद्य गुरु तू. गरियान या पदाचं व्याख्यान आहे. गरियान आद्य गुरु तू हे इथं गरियान पदाचं व्याख्यान आहे. नाही, गुरुपदाचा सेपरेट अर्थ आहे. गुरुपदाचा अर्थ सांगितला तर तुम्हाला अत्यंत मोठा, तुझ्यासारखा अद्वितीय, तुझ्यासारखा अत्यंत मोठा कोणीच नाही असा गुरुपदाचा एक अर्थ. आणि गरियान पदाचा अर्थ गुरुच होतो. गरियान पदाचा अर्थ गुरु होतो. मग दोन दोन गुरुपद कशाला आणतील? म्हणून पहिल्याचा अर्थ बदलला आणि दुसऱ्याचा बदलला. म्हणून गरियान पदाचं पदाचा अर्थ कुठं आला? आद्य गुरु तू. तर वेदातेही पडविता. सगळ्यात मगाशी म्हटलं तुम्हाला की सगळ्यात शहाणा कोण असेल तर वेद. आणि त्या शहाण्याला शहाणा करणारा जर खरा शहाणा कोण असेल तर परमात्मा. म्हणून ते जड शब्द कसे शहाणे होतील? तुम्ही तर असतो, आपल्यालाही शहाणं कोण करताय तर तोच करतो आहे. म्हणून त्याच देवाने तुम्हालाही शहाणं केलेलं आहे. देवच सगळ्यांचा प्रमुख आहे. आपण कुठलेच काहीच घटक नाही. खरं आपण तुम्ही देवा असं म्हटलं मग संगती लागते. आणि तुम्ही देवाला सोडून मोठेपणा दाखवत असता तर तुमच्यामध्ये शून्यत्व आहे हे लक्षात ठेवायचं. आपल्यातलं शून्यत्व सिद्ध झालं कारण देवाला वजा केलं की आपण कोण राहिलो? म्हणून माऊली म्हणतात ना की ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा अखंडित सेवा करत. तर आत्मदेवा, आत्मा हाच देव आहे. आत्मा काय? देव आहे. मग आत्मा देव आहे तर तुम्ही देव आहात, पण आवृत्त देव आहात. जर अज्ञान असेल तर आवृत्त देव. आणि ते सद्गुरु झाले तर उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती प्रविती आरती शिष्याच्या. ज्याचं अज्ञान गेलं ते उघडे झाले. आणि देव कसा आहे? उघडाच आहे. उघडे पंढरपुराशी आले. नेनो ब्रह्म मार्ग चुकले. उघडे पंढरपुराशी भक्त पुंडलिका देखील उभे केले विटेवर. देव कसा आहे? उघडा आहे. गुरु कसे आहेत? उघडे. शिष्य कसा आहे? उघडा नसेल तर करावा लागेल. त्याचा अज्ञान घालवावं लागेल. आणि जर अज्ञान नाही गेलं, जर गुरुजीच झाकलेले असतील तर शिष्याचा पांघरून कसे काढतील? आवरण कसे काढतील वृत्तीचं? तेव्हा चला, तर तेव्हा आद्य गुरु जर कोण असेल तर हा आहे. आणि म्हणून मग ही एक शाखा आहे पहा. म्हणजे वेदाच्या मार्फत अध्यात्माचा उगम झाला. अध्यात्म कुठून आलेलं हे सगळं? वेदातून आलं. तो वेद कोणी निर्माण केला? याने केला. कारण या जीवांना जर मोक्ष द्यायचा असेल तर त्याच्यासाठी काय व्यवस्था करायला पाहिजे हे देवाने अगोदरच नियोजन केलेलं आहे ना. नाहीतर नेहमी सांगत असतो तुम्हाला की हे जगत तुरुंग झालं असतं. याच्यात जीव आणून डांबले, सगळे जीव आणले आणि त्यांना त्या वेगवेगळ्या शरीरात डांबून ठेवलं देवाने, असं त्याच्यावर लगेच आरोप केला असता. पण त्याने तुम्हाला डांबलेलं नाही. पण मग तुम्हाला प्रयत्न करायला लावलं की तुम्ही मूळचे काय आहेत ते तुम्ही शोधा. हा ही एक खेळच आहे. या मानवी शरीरात आल्यावरती त्यांनी आपापलं चिंतन करावं आणि शोधून पाहावं
आपल्यात आपण आपला शोध घ्या आणि शोध घेऊन निघून जा. निघून जा म्हणजे शरीरातून वजावा, म्हणजे निघून जा म्हणजे नाश पावले असे नाही. तर निघून जा म्हणजे कन्वर्ट झाले. कशात? ब्राह्मी स्थितीमध्ये कन्वर्ट झाले. आणि जे पूर्वी देहरूपाला आले होते ते देहात आल्यामुळे काय झालं? दुःखाची परंपरा सुरू झाली. कारण नाही म्हटलं कितीही ज्ञान तुमच्याकडे तेवत असेल आणि तुमचं मान कुठं दुखत असेल तर तुमचं काय चित्त लागतं का हो? तुमचं चित्त लागणार नाही. कारण त्या देहात गुंतले ना, ते त्या देहाशी संबंध असतो ना त्याचा. त्याच्यामुळे मग त्याचा काही जरी झाला, आता गुडघा जर ठणकत असेल आणि इथे जर सांगायला लागत असेल तर ठीक आहे, समजा दुसऱ्या सांगण्याच्या ह्याच्यात त्याचं विस्मरण होतं. हां, पण त्याचा गुडघा जर दुखत असेल आणि तो एखादा एकटा बसून राहावा, पण त्याची सगळी वृत्ती कशावर जाईल? त्याच्यावर जाते. तर उपकार चिंधीचा आहे ना, म्हणून नको जाऊ देऊ भंगा गाते वाणी पांडुरंगा. तुकोबराय म्हणतात ना, आयुष्य करी उणे परी मज आवडो कीर्तन. कीर्तन तर तुकोबराय म्हणल्यावर कीर्तनच. त्यांना आयुष्य कमी केलं तरी चालेल, पण फालतू आयुष्य त्रासमय जगण्यापेक्षा कमी केलं तरी चालतंय. नाही तेच कमीच व्हायला नाही ना आपल्या. आणि नंतर कुठाने वाढण्यापेक्षा काय करता यायला तयार नाही. चला तर त्या करा आता देवाचं चिंतन. हरि आराधी समजता देवा तू परमदेवता, वेदांतेही पडविता आद्य गुरु तू. तेव्हा या विश्वाचा आद्य गुरु जर कोण असेल तर देव हा विश्वाचा आद्य गुरु आहे. आणि म्हणून त्याला जरी आता हे भगवान